नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या आपल्या या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत। काल म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 ला संयुक्त गट क मुख्य परीक्षा म्हणजे कंबाइंड ग्रुप सी ची मुख्य परीक्षा पार पडली। तर यामध्ये आलेले जे पर्यावरण आणि चालू घडामोडींचे प्रश्न आहेत तर त्याची आन्सर की आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण जे प्रयत्न करतोय तर त्या प्रयत्नांचं रिफ्लेक्शन आणि त्याचबरोबर त्या प्रयत्नांमध्ये काय नेमका चेंज करायला पाहिजे या दृष्टिकोनातून अंतर्मुख होण्यासाठी खरं आन्सर की जी आहे तर ती त्या ठिकाणी बघितली पाहिजे आणि मग फ्युचरिस्टिक वेने अजून काय करायला पाहिजे किंवा आपला ट्रॅक बरोबर आहे का, अप्रोच बरोबर आहे का याच्यावरती फोकस करायला करणं गरजेचं आहे असं मला वाटतं। पहिल्यांदा चालू घडामोडीचे प्रश्न बघूयात आणि त्याच्यानंतर मग एन्व्हायरमेंटचे प्रश्न बघूयात। याच्यात जर बघितलं चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत आणि एन्व्हायरमेंटचे 5 प्रश्न आहेत। बरेच जण म्हणतात की एन्व्हायरमेंटला प्रश्नच येत नाहीत, दोनच येतात प्रश्न, एकच येतो प्रश्न, करंट मधनं कव्हर होतं। तर त्या सगळ्यांसाठी दृश्य स्वरूपात आता 5 प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला दिसतायत। अधिक वेळ न दवडता पहिला प्रश्न आहे, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अरिजित सिंगला डॅश या गीतासाठी प्रदान करण्यात आला। सो बघा, केसरिया नावाचं गाणं होतं ना, केसरिया तेरा इश्क है पिया। आता जे विद्यार्थी प्रहार बॅचला आहेत किंवा जे विद्यार्थी आपल्या राज्यसेवेच्या आणि कंबाइनच्या बॅचला आहेत तर त्यांना लक्षात येईल की ऍप मध्ये जे रेकॉर्डिंग आहेत त्याच्यामध्ये आपण ह्याच्यावरती विशेष भर दिलेला होता की हे गाणं पण लक्षात ठेवा। राईट, कन्फर्म तुम्ही करू शकता। ऑगस्ट महिन्याची, ऑगस्ट 2024 ची जी व्हिडिओ आहे त्याचा पार्ट 2 आहे, तर त्या पार्ट 2 मध्ये आपण हे सगळं डिस्कस केलेलं आहे, 70वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार। राईट, त्याच्यानंतर बघा, सो पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे। त्याच्यानंतर थायलंडच्या माजी पंतप्रधान पाइंटोंग गटार्न शिनावात्रा कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्या आहेत? सो फेऊथाई पार्टी या राजकीय पक्षाच्या नेत्या त्या ठिकाणी आहेत। मध्यंतरी पंतप्रधानांचा थायलंड दौरा पण झालेला होता बघा। थायलंड आणि भारतामध्ये वेगवेगळे करार पण झाले। थायलंडमध्ये थाई रामायणाचा प्रयोग पण झालेला होता, तर ते पण त्या ठिकाणी एक चर्चेत होतं बघा। तर त्या अनुषंगानं कन्सिस्टंटली ग्रुप बी लाच धरून ग्रुप सी ला सेम लाईन वरती प्रश्न आहे, कारण ग्रुप बी मध्ये पण आपल्याला असं लक्षात येईल की कुठल्या तरी देशामध्ये सत्ता बदल झालेला आहे तर त्या देशाचे जे राष्ट्राध्यक्ष झालेले त्यांचा पक्ष विचारलेला आहे, इथं पण पक्ष विचारलेला आहे। लक्षात ठेवा, याच्यावरती सातत्यानं प्रश्न येणार आहेत। भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये पण टर्मॉइल सिच्युएशन आहे, तिथल्या पक्षांबद्दल पण जरा व्यवस्थित राज्यसेवेला किंवा कंबाइनच्या दृष्टिकोनातून करून जावा। जानेवारी 2025 मध्ये क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली? देवजीत सैकिया यांची निवड करण्यात आलेली आहे। कुठंच काहीच कन्फ्युजनचा मुद्दा त्या ठिकाणी नाहीये इथं। राईट, नेक्स्ट बघा, जोडा लावा अर्जुन पुरस्कार 2024। आता हे जर बघितलं ना तुम्ही तर आपल्या एकच सेकंड, YouTube चॅनलला पण आपण याच्यावरती सेशन घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये क्लिअर कट बोललेलं होतं। हा जुनाच अप्रोच आहे की अर्जुन पुरस्कार असेल किंवा इतर कोणतेही पुरस्कार असतील तर त्याच्याबद्दल अगड बगड जोड्या लावालाच प्रश्न विचारले जातात। स्वप्नील कुसाळे नेमबाजी स्ट्रेट फॉरवर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतंय। सो नेमबाजी राईट। त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर वांतिका अग्रवाल बुद्धिबळ, राईट। त्याच्यानंतर ते जर नसेल पण त्यानं पण सॉल्व्ह होत नाहीये, कारण एक ऑप्शन असलेले ड ला 3 पर्याय त्या ठिकाणी आहेत। मग इकडं आपण जर्मनप्रीत सिंग हॉकी हे पण ऐकलेलं होतं, कारण हॉकी संघामध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाल्यानंतर हा प्रश्न कशाच्या पार्श्वभूमीवरती आहे? 32 जणांना अर्जुन अवॉर्ड मिळालेले आहेत आणि त्या 32 पैकी हॉकी संघातले ज्यांना ज्यांना ह्याच्या आधी कुठलेही राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार नव्हते त्यांना सगळ्यांना अर्जुन पुरस्कार दिलेला आहे। सो ब ला 3 असलं पाहिजे। सो ब ला 3, ड ला 1 आणि अ ला 4 असणारा एकच ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर याचं आहे। दरवर्षी कोणता दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो? वर्ल्ड हॅपीनेस डे। सो 20 मार्च हा दिवस दरवर्षी काय वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणून साजरा केला जातो। दिनविशेषांवरती प्रश्न, लेक व्हिक्टोरिया हे खालीलपैकी कोणत्या देशांच्या सीमांनी वेढलेले आहे? आता एखाद्याला प्रश्न पडेल की हा प्रश्न जिओग्राफी मध्ये आलेला, हा प्रश्न एन्व्हायरमेंट मध्ये आलेला का करंट अफेअर्स मध्ये त्या ठिकाणी आलेला होता? सो करंट अफेअर्स मध्ये एन्व्हायरमेंट रिलेटेड करंट अफेअर्स बनून आलेला होता, कारण याचं रिस्टोरेशनचं काम जे आहे
सो याचं काय, एक जस्ट अ सेकंड, स्क्रीनची पुढची नीब गायब झाली त्यामुळे प्रॉब्लेम आहे. रिस्टोरेशनचं काम जे आहे तर ते चालू आहे गेल्या एक दीड वर्षापासून, म्हणून हा मुद्दा चर्चेत होता. टांझानिया, युगांडा आणि केनिया या 3 देशांच्या सीमांनी हे लेक जे आहे तर ते वेढलेलं आहे. उत्तरेला या ठिकाणी युगांडा आहे, त्याच्यानंतर दक्षिणेला टांझानिया आहे आणि केनिया याच्या नॉर्थ ईस्टला त्या ठिकाणी आहे. राईट, तो म्हणून चर्चेत होतं. सो पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न, भारतात पहिल्या ग्लास ब्रिजचं उद्घाटन आपण कितीतरी वेळा एम्फोसिस करतो ना रे, पहिली घडणारी घटना करा, पहिली घडणारी घटना करा. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन त्या ठिकाणी आहे. पहिला ग्लास ब्रिज तामिळनाडूमध्ये उद्घाटन झालेला आहे. आता काही जणांना ते एक्साइटमेंट लेवलमध्ये महाराष्ट्र पण वाटलं बरं का, कारण महाराष्ट्रामध्ये आता मागच्या महिन्यात झाला का नाही, पण तो महाराष्ट्रातला पहिला ग्लास ब्रिज आहे. भारतातला पहिला तमिळनाडू. विवेकानंद ते मेमोरियल आहे ना जे, राईट, विवेकानंद रॉक मेमोरियल, तर त्याला जोडणारा ब्रिज आहे. त्याला मुख्य भूमीपासून त्या विवेकानंद रॉक मेमोरियलला जोडणारा जो ब्रिज आहे तर तो ग्लास ब्रिज आहे आणि तो भारतातला पहिला ग्लास ब्रिज त्या ठिकाणी आहे. जेव्हा जगातला पहिला ग्लास ब्रिज चायनामध्ये तयार झालेला होता ना तेव्हा पण प्रश्न आहे, भारतातला झालेला आहे तेव्हा पण प्रश्न आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये पहिला ग्लास ब्रिज झाला नाही, कुठं झालेला आहे हो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी या ठिकाणी नापणे धबधबा आहे ना, तर त्या नापणे धबधब्याचे तिथं झालेलं आहे. मागच्याच महिन्यामध्ये उद्घाटन झालेलं आहे बघा, जुलै 2025 मध्ये. त्याच्यावर पण गॅरंटेड प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे. पुढचं, सो याचं उत्तर काय, 3 तमिळनाडू आहे. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला लोकमान्य टिळक पुरस्कार 2024 प्राप्त झालेला आहे? सुधा मूर्तींना हा प्रदान करण्यात आलेला आहे लोकमान्य टिळक पुरस्कार 2025चा. पण लागलीच लक्षात ठेवा, परत एकदा ऑगस्ट महिन्यातलीच न्यूज आहे, नितीन गडकरी यांना हा जाहीर झालेला आहे. नितीन गडकरी, गेटिंग इट? सो तोही महत्वाचा मुद्दा आहे. प्रेरणाचा 15 जानेवारी 2024 ते 17 फेब्रुवारी 2024 कालावधीत गुजरातमधील वाडनगर येथील एका स्थानिक शाळेत प्रायोगिक टप्पा सुरू झाला. प्रेरणा हा साप्ताहिक निवासी कार्यक्रम आहे जो इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांपर्यंतच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी संरचित केलेला आहे. सो न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार प्रेरणा हा एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम त्या ठिकाणी आहे आणि हा 1 आठवड्याचा साधारणतः निवासी स्वरूपात असणारा प्रोग्राम त्या ठिकाणी आहे. काही निवडक विद्यार्थ्यांची निवड जी आहे तर ती या प्रेरणा नावाच्या कार्यक्रमासाठी बेसिकली केली जाते आणि त्याच्या माध्यमातून एक्सपिरियन्शियल लर्निंग वरती याच्यात फोकस जो आहे तर तो केला जाताना दिसतो. आता हा प्रायोगिक कार्यक्रम वाडनगर गुजरात इथं झाला का, तर हे अगदी बरोबर त्या ठिकाणी आहे. हा साप्ताहिक निवासी कार्यक्रम आहे का, हेही बरोबर त्या ठिकाणी आहे. पण थांबा, लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, हा 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी नसून 9वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळं हे चुकीचं दिसतंय, त्यामुळं ब चूक दिसतंय, योग्य विचारलंय, फक्त अ बरोबर, पर्याय क्रमांक 1. क्लिअर आहे? नेक्स्ट, पुढचा मुद्दा बघा. भारतीय संसदेच्या नूतन इमारतीमध्ये स्थापित करण्यात आलेला सेंगोल राजदंड कोणत्या साम्राज्याचं किंवा राजवटीचं प्रतीक आहे? सो चोल साम्राज्याचं प्रतीक त्या ठिकाणी आहे सेंगोल. सो थोडासा जुना क्वेश्चन आहे पण मोस्ट एक्सपेक्टेड अगेन होता. सो राईट, नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालं तर त्या अनुषंगानं आता आपण पर्यावरणावरती विचारलेले प्रश्न जे आहेत तर ते बघूयात. 5 प्रश्न पर्यावरणावरती होते. अगेन इंटरेस्टिंग होते. ताजमहलला औद्योगिक प्रदूषणापासून वाचवण्यासाठी भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणी जनहित याचिका दाखल केलेली होती? राईट, सो महेश चंद्र मेहता आहेत ते. एक केस फेमस आहे, एम.सी. मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया. एम.सी. मेहता विरुद्ध भारत सरकार नावाची केस आहे ज्याच्यामध्ये प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा अधिकार, प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा अधिकार हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे असं याच केसमध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं होतं. आर्टिकल 21चं इंटरप्रिटेशन करत त्या ठिकाणी असताना. राईट, आणि ती केस होती ताजमहलचं जे इचिंग ऑफ ताजमहल त्या ठिकाणी होते, त्या ताजमहलच्या दगडाचा रंग जो आहे तर तो दिल्लीमधल्या किंवा तिकडच्या आजूबाजूच्या औद्योगिक प्रदूषणामुळे त्या ठिकाणी बदलतोय.
तर त्याच्याशी संबंधित ही याचिका त्या ठिकाणी होती. सो पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. रामचंद्र गुहा काहींना वाटलं असेल कारण अमेझॉन गांधी मागचा PYQ आहे, किंवा सुंदरलाल बहुगुणा रॅन्डम लिहिलं असेल, किंवा कारण जेव्हा जेव्हा आधुनिक कालखंडातली चिपको मुवमेंट चर्चेत येते तेव्हा सुंदरलाल बहुगुणा यांचं नाव चर्चेत येतं. खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतातील संयुक्त वन व्यवस्थापनाचा पहिला ठराव जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट बेसिकली फोकस करते फॉरेस्ट राईट्स पण ग्रँट करायचे आणि ऍट द सेम टाइम फॉरेस्ट प्रोटेक्शन पण त्या ठिकाणी करायचं. सो स्थानिक लोकांचा सहभाग हा फॉरेस्ट मॅनेजमेंट मध्ये करणं, त्याचबरोबर त्या वनातील गौण वनोपज जे आहेत तर त्या गौण वनोपजावरचे त्यांचे हक्क जे आहेत स्थानिक आदिवासींचे तर ते अबाधित ठेवणं, याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. ओडिसामध्ये हा पहिला प्रयोग करण्यात आला. लक्षात घ्या, ओडिसामध्ये सर्वात जास्त संख्या PVTची म्हणजेच पर्टिक्युलरली व्हल्नरेबल ट्रायबल ग्रुप्सची त्या ठिकाणी आहे. सो आदिम आदिवासी जमाती तिथं मोठ्या प्रमाणावरती आहेत, त्यामुळे त्यांना बेनिफिशियल हा संयुक्त वन व्यवस्थापन नावाचा कार्यक्रम आहे. म्हणून पहिला ठराव जो आहे तर तो ओडिसामध्ये करण्यात त्या ठिकाणी आलेला होता. भारतीय वन सर्वेक्षणानुसार 2013 ते 23 या कालावधीत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात खारफुटीच्या वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेली आहे? मँग्रोव्ह ट्री डिक्लेअर केलेलं आहे. मँग्रोव्ह फॉरेस्ट गॅरंटेड प्रश्न येणार होता. स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट जो आहे भारतीय वनस्थिती अहवाल दर 2 वर्षांनी येतो. 2023चा अहवाल हा 24 मध्ये चर्चेत होता. त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला दिसतो. रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त या 10 वर्षामध्ये 29 स्क्वेअर किलोमीटर इतकं काय झालेलं आहे फॉरेस्ट कव्हर मँग्रोव्ह कव्हर मध्ये वाढ झालेली आहे. हा प्रश्न, याची पार्श्वभूमी बघा. मँग्रोव्हचा रोल जो आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे एक इकोटोन म्हणून. दुसरा महत्वाचा मुद्दा, मँग्रोव्हची कार्बन सिक्वेस्ट्रेशनची कॅपॅसिटी जी आहे तर ती इतर फॉरेस्ट पेक्षा जास्त आहे. म्हणूनच आपण मँग्रोव्ह अलायन्स ऑन क्लायमेटची सुरुवात त्या ठिकाणी केलेली दिसते, राईट. म्हणूनच मिस्टी नावाची योजना जी आहे तर ती मागच्या बजेटमध्ये आलेली दिसते. क्योटो प्रोटोकॉल अंतर्गत विकसित देशांमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये तो कमी करण्यासाठी देशांतर्गत मोठे बदल करण्याची गरज आहे? आता राज्यसेवावाले ह्याला रिलेट करतील किंवा डिस्क्रिप्टिव्हला जे पण आपल्या बॅचला होते तेही रिलेट करतील. आपण स्टोरी स्वरूपात सगळा क्योटो प्रोटोकॉल व्यवस्थित समजून घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये बेसिकली 2008 ते 12 हा पहिला वचनबद्धता कालावधी म्हणजे फर्स्ट कमिटमेंट पिरियड आहे. त्याच्यात मान्य केलेलं होतं विकसित राष्ट्रांनी हरितगृह वायूंचं उत्सर्जन प्री इंडस्ट्रियल लेवलच्या तुलनेमध्ये 5% कमी करायचं. सो स्ट्रेट फॉरवर्ड हरितगृह वायूंचं उत्सर्जन हे आहे. बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड या संज्ञा कशाची प्रदूषण पातळी मोजण्यासाठी वापरतात? हवा, ध्वनी, माती, पाणी. आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना हवा वाटला असेल, राईट. का बरं? कारण ऑक्सिजनचा संदर्भ आहे. पण बघा, फक्त आणि फक्त पाणी प्रदूषण हे याचं अचूक उत्तर आहे. डिझॉल्व्ड ऑक्सिजन, बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि केमिकल ऑक्सिजन डिमांड या संकल्पना 3 आपण बघितलेल्या होत्या जेव्हा आपण वॉटर पोल्युशन डिस्कस केलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये पण केमिकल ऑक्सिजन डिमांड जी आहे, रासायनिक ऑक्सिजन मागणी, तर ती तुमच्या वॉटर बॉडीचं कॉन्टॅमिनेशन मोजण्यासाठीची एक व्यापक स्वरूपातली संकल्पना म्हणून आपण कन्सिडर त्या ठिकाणी करतो. क्लिअर आहे का? सो पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, हे होते प्रश्न आपले एन्व्हायरमेंट आणि करंट अफेअर्सचे कंबाईन ग्रुप सी मुख्य परीक्षेमध्ये आलेले आणि त्याची ही उत्तरं होती. याच्यात कुठल्याच उत्तरामध्ये शक्यतो शंका त्या ठिकाणी नाहीये, राईट. सो अशाच प्रकारे आपण एकंदरीतच परीक्षेचं ट्रॅकिंग करत राहूयात आणि अप्रोच बेस करंट अफेअर्स असतील, एन्व्हायरमेंट इकॉलॉजी असेल तर त्याच्यावरती काम करत राहूयात, जेणेकरून आपलं येणाऱ्या एक्झाम मध्ये आउटपुट त्या ठिकाणी वाढेल. तुर्तास तरी इथेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.